नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाच्या अपडेट आणि मोठी खुश खबर महिलांसाठी आलेली आहे. 13वा प्लस 14व्या हप्त्याचं जे वाटप आहे ते सणानिमित्त महिलांच्या अकाउंटला कधीपासून चालू होत आहे. 3 दिवस पैसे वाटप होणार आहेत. कोणत्या तारखेला हे पैसे पडणार आहेत? मोबाईल गिफ्टचं जे फ्रॉड समजलं गेलं, गेल्या वर्षी मोबाईल गिफ्ट योजनेला फ्रॉड समजलं गेलं, परंतु त्याचे अर्ज आता चालू होत आहेत आणि ते तुम्हाला कसे भरता येणार आहे सर्व काही डिटेल माहिती. 5 गिफ्ट कोणते आहेत, 5 गिफ्टच्या माध्यमातून महिलांना कोणता लाभ होत आहे, सर्व काही माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. आणि 13वा आणि 14वा हप्ता महिलांच्या अकाउंटला नक्की कधी क्रेडिट केला जाणार आहे ते सगळी अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहायला भेटणार आहे. आज आहे 6 ऑगस्ट आणि सर्वात महत्त्वाच्या अपडेट आलेले आहेत. सर्वात महत्त्वाच्या 5 योजनासुद्धा शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा केलेली आहे. त्यासुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि महिलांसाठी आनंदाच्या बातम्या काय असणार आहेत, कोणत्या तारखेला महिलांना पैसे वाटप होणार आहे, मोबाईल गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, महत्त्वाचे अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. प्रथमतः रक्षाबंधनच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. आणि महिलांना जे गिफ्ट आहे ते 2 हप्त्याचं सोबत 3000 रुपयांचं जे गिफ्ट आहे ते आता वाटप चालू होणार आहे. कोणत्या महिलांच्या अकाउंटला हे पैसे जमा होणार, खात्रीशीर 100% हे तुम्हाला कोणत्या तारखेला किती वाजता जमा होणार आहेत. पहिली यादी जी जाहीर झालेली आहे त्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे, कोणते जिल्हे असणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेण्यात आलेले आहेत. काय असणार आहेत ते निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत जे घोषणा झालेले आहेत ती सुद्धा अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. शासनाकडून महिलांना मोठी खुशखबर काय देण्यात आलेली आहे, शासनाने घेतलेले जे 2 मोठे निर्णय आहेत त्याच्या माध्यमातून महिलांना काय लाभ होणार आहे, काय त्याचा फायदा महिलांना होणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण मंत्रिमंडळ बैठक जी पार पडलेली आहे त्याच्या माध्यमातून आता महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे महिलांना याच्या माध्यमातून काय फायदा होणार, काय अपडेट असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी 5 नवीन योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे. कारण पात्र लाडक्या बहिणींना आता फक्त लाडकी बहीणच नाही तर इतर 5 योजनांचा लाभ दिला जाणार आहे. आणि खात्रीशीर माहिती ती आपल्याकडे आलेली आहे. ती अपडेटसुद्धा तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे देणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या शंका विचारा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बहिणींपर्यंत शेअर करा. कारण तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना, सर्व नातेवाईकांना ही अपडेट पोहोचलीच पाहिजे. कारण 5 गिफ्ट आहेत, महत्त्वाच्या 5 योजनांचं जे वाटप आहे आता सर्व लाडक्या बहिणींना होणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची मोठी अपडेट पुढे आलेली आहे आणि ती अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिलांना 13वा आणि 14वा हप्ता वाटप होणार आहे, कोणत्या महिला पात्र असणार आहेत, कोणत्या महिला अपात्र असणार आहेत. पहिली यादी जाहीर झालेली आहे. पहिल्या यादीच्या माध्यमातून ते कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे आणि आजपासून हे पैसे कोणत्या महिलांना पडणार आहेत, कोणत्या तारखेला महिलांना पैसे, सर्व महिलांना पैसे पडतील. आणि नवीन एक गिफ्ट योजना आलेली आहे ती सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. मोबाईल गिफ्टचं जे वार आहे ते सुद्धा तुम्हाला मोबाईल गिफ्ट 100% आपण मिळवून देणार आहोत. त्यासाठी काय करायचं, कोठे अर्ज करायचा, त्यासाठी पात्रता अटी काय आहेत, कोठे अर्ज केल्यानंतर तुम्हाला किती दिवसात मोबाईल भेटणार आहे, सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु 3000 रुपये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे. सणानिमित्त महिलांना आता मंत्रिमंडळ बैठकीत मोठी खुशखबर आलेली आहे. त्यामुळे सणानिमित्त महिलांना आता 3000 रुपये टाकणार अशी डायरेक्ट घोषणाच करण्यात आलेली आहे. तीनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून सर्वांनी 3000 रुपये जे टाकणार आहेत त्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे आता महिलांना 100% 3000 रुपयांचं वाटप होणार. परंतु ते कोणत्या जिल्ह्यात होणार, कोणत्या तारखेला होणार, तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आम्हाला नक्की कळवा. तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. परंतु 100% खात्रीशीर तुम्हाला जर मोबाईल पाहिजे असेल तर काय करायचं आणि गॅरंटेड हा लाभ कोणत्या महिलांना भेटणार आहे, कारण 100% गॅरंटेड ही अपडेट आपल्याकडे उपलब्ध आहे. याचे अर्जसुद्धा उपलब्ध आहेत आणि याचा GR सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत.
रक्षाबंधनच्या निमित्त महिलांना आता मोठा एक स्मार्टफोन दिला जाणार आहे आणि तो स्मार्टफोन मिळवण्यासाठी महिलांना काय करावं लागणार आहे, अर्ज कोठे करायचा, कोणत्या महिलांना हे पात्र महिलांना भेटणार आहे, कोणत्या पात्र असतील कोणत्या अपात्र असतील, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण गेल्या वर्षी मोबाईल योजनेला अफवा समजलं गेलं, परंतु आता डायरेक्ट त्याचे अर्ज चालू झाल्यामुळे सर्व महिलांना आता मोबाईल भेटणार आहे. त्याची अपडेट आपण जाणून घेत आहोत. आणि मोबाईल गिफ्ट योजनेचे अर्ज आता चालू झाल्यामुळे महिलांना आता हे फॉर्म भरता येणार आहेत आणि त्याची अर्ज लिंक आपण देत आहोत. पात्रता आणि अटी काय असणार आहेत, अर्ज तुम्हाला कोठे भरायचा आहे, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे, हे मोबाईलचं गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला आता अर्ज करणं गरजेचं आहे आणि ते अर्ज कोठे करायचे ते सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण पात्रता आणि अटीसुद्धा आहेत त्याला, त्यामुळे मोबाईल प्रत्येक लाडक्या बहिणीला भेटणार, परंतु त्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे. ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज तुम्हाला करता येणार आहेत. अंतिम दिनांक काय असणार आहे, किती तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढे सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि सर्व महिलांपर्यंत मोबाईल 100% भेटणार आहे. कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत आणि त्याची अर्ज छाननी कशी होणार आहे. सर्व महिलांना मोबाईल जर पाहिजे असेल तर अर्ज लगेच करून घ्या. त्याची लिंकसुद्धा आपण पुढे देणार आहोत. मोबाईल गिफ्ट हे 100% तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. कारण लाडक्या बहिणींना सणानिमित्त महत्त्वाचं जे सणाचं गिफ्ट होतं त्याची अपडेट समोर आलेली आहे. कारण 3,000 रुपयांचं जे वाटप आहे ते महिलांना होणार, परंतु ते महिलांना पैसे नक्की कधी क्रेडिट केले जाणार आहेत आणि 2 हप्ते सोबत महिलांना हे कधी तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत, सर्व काही अपडेट आपण जाणून घेत आहोत. रक्षाबंधनचं डबल गिफ्ट 2 हप्त्याचं वाटप महत्त्वाचं म्हणजे आता महिलांच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आणि ते कोणत्या जिल्ह्यात पडणार, 3,000 रुपये हे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात, तुमचा कोणता जिल्हा आहे ते कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आपण सांगणार आहोत. पहिली यादी जी जाहीर झालेली आहे त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा पाहून घ्या. कारण जे 2 हप्ते आहेत, गेल्या वर्षीसुद्धा शासनानं 2 हप्त्याचं सोबत वितरण केलेलं होतं आणि आता या रक्षाबंधनला सुद्धा सणानिमित्त महिलांना 3,000 रुपयांचं हे वाटप 100% खात्रीशीर केलं जात आहे. आणि 3,000 रुपये कोणत्या महिलांच्या अकाउंटला येणार, परंतु त्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला 2 ज्या अटी आहेत, 2 नवीन नियम लागू केलेले आहेत ते सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण 3,000 रुपये तुम्हाला आता सणाचं गिफ्ट मिळवण्यासाठी हे 2 डॉक्युमेंट किंवा 2 अटी ज्या आहेत त्या पूर्तता करायची आहे आणि 3,000 रुपये लगेच तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर मात्र तुम्हाला इथून पुढे महत्त्वाच्या 2 अटी आहेत त्या पात्र करायच्या आहेत. पुढे आपण ते जाणून घेणार आहोत. परंतु अर्ज जे आहेत शिलाई मशीनचे सुद्धा चालू झालेले आहेत, त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे. शिलाई मशीनचे अर्ज करण्याची अंतिम मुदत जी आहे ती 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे 31 ऑगस्टच्या अगोदर ज्या महिला शिलाई मशीनसाठी अर्ज करतील त्या महिलांना 15,000 रुपयापर्यंत हे अनुदान मिळणार आहे आणि शिलाई मशीन तुम्ही घेऊ शकता. शिलाई मशीनच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा इन्कम सोर्स उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिलाई मशीनचे अर्ज 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. या 20 जिल्ह्यांची जी यादी जाहीर झालेली आहे त्या 20 जिल्ह्यात आता पहिल्या टप्प्यात पैसे पडणार आहेत. 3 दिवस पैसे वाटप होणार. कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत, पहिले जे 20 जिल्हे आहेत या 20 जिल्ह्यांमध्ये आज पैसे पडणार आहेत. कारण 3 दिवस हे पैसे पडणार आहेत. कोणत्या डेट असणार आहेत, आज कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आणि उरलेले 2 टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात होणार आहे. पहिली यादी जी जाहीर झालेली आहे त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत हे महत्त्वाचं ठरणार आहे. तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत. कोणते जिल्हे आहेत आपण जाणून घेणार आहोत. पहिली लाडकी बहीण योजनेची जी यादी आहे त्यामध्ये 20 जिल्हे आहेत आणि 20 जिल्ह्यात पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातील महिला मुंबई आहे, ठाणे आहे, नागपूर आहे, सोलापूर आहे, अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, सातारा, सांगली, परभणी, नांदेड, हिंगोली, कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये आता 20 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात जी यादी जाहीर झालेली आहे त्या टप्प्यातील महिलांना आता पैसे वाटप 100% होणार आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जरी तुम्ही इतर जिल्ह्यातील असाल तरीसुद्धा महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आपण देणार आहोत. कारण
3 दिवस महिलांना पैसे वाटप होणार आहे. 3 दिवसात कोणत्या महिलांना कधी पैसे पडणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 6, 7 आणि 8 या 3 तारखेमध्ये आता महिलांना पैसे पडणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आज 6 तारखेनिमित्त आपण सांगितलेले जिल्ह्यात पैसे पडणार आहेत. उद्या आणि परवा दिवशी हे 2 दिवस सर्व जिल्ह्यात पैसे पडणार आहेत. आणि 2 ज्या नियम आहेत, 2 अटी आहेत, त्या पूर्तता आता तुम्हाला करायच्या आहेत. आधार सीडिंग DBT ऑन करून घेणं गरजेचं आहे आणि eKYC सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. कारण हे 2 प्रॉब्लेम तुमच्या अकाउंटला कधी पण येऊ शकतात. त्यामुळे हे 2 तुम्हाला सोल्युशन करून घ्यायचे आहे. तुमच्या आधार सीडिंग झालेलं आहे का चेक करून घ्या आणि eKYC सुद्धा कंप्लीट आहे का ते सुद्धा लाडकी बहीण योजनेची eKYC चालू होत आहे ते सुद्धा करून घ्या. तरच तुम्हाला सुरळीत 12वा हप्ता, 13वा हप्ता आणि 14वा हप्ता 2 हप्ते ज्या महिलांना येणार आहेत त्यांना महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपये. आणि ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला नाही त्यांना किती पैसे पडणार आहेत तर 13वा + 14वा हप्ता ज्यांना पडणार आहे त्यांना 3,000 रुपयांचं वाटप होणार. परंतु ज्या महिलांना 12वाच हप्ता आलेला नव्हता त्या महिलांचं काय त्यांची सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि महिलांना आनंदाची बातमी, रक्षाबंधन निमित्त महिलांना 2 हप्ते वाटप होणार. परंतु ते तारीख आपण मागे सांगितलेली आहे कारण त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं असतं. 6, 7 आणि 8 तारखेच्या दरम्यान सर्व महिलांना पैसे हे वाटप होणार. परंतु या लाडक्या बहिणींना 4,500 रुपयांचं वाटप होणार. कोणत्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना 4,500 रुपये येणार आहेत. कारण सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 4,500 रुपये सुद्धा काही लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत. कोणत्या लाडक्या बहिणी, काय अट आहे त्यासाठी, याच महिलांना भेटणार आहेत 4,500 रुपये. कोणत्या महिला आहेत, कोणत्या महिलांना कोणत्या महिन्याचे हप्ते पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे 4,500 रुपये. ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला नव्हता त्यांचं सर्व क्लिअर आहे. आधार सीडिंग आहे, DBT ऑन केलेलं आहे आणि eKYC सुद्धा केलेली आहे. अकाउंटचा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना आता 4,500 रुपयांचं वाटप होणार आहे. आणि ज्या महिलांना 12वा आलेला आहे त्यांना 13व्याचं आणि 14व्या हप्त्याचं वाटप होणार. त्या महिलांना 3,000 रुपये येणार आहेत. परंतु काही महिलांना 1,500 रुपये सुद्धा येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोणत्या महिलांना 1,500 रुपये भेटणार आहेत कारण सणानिमित्त महिलांना 3,000 रुपयांचं वाटप होणार हे तर माहीत आहे. परंतु 1,500 रुपयांचं वाटप होणार आहे. हे कसं होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला नाही परंतु त्या पात्र आहेत आणि आता त्यांची eKYC जर आली असेल तर KYC मुळे महिलांना आता सणाचं हे गिफ्ट मिळणार नाही आहे आणि त्यांना परत सणाचं गिफ्ट बाकीच्यांना भेटल्यानंतर 1,500 रुपयांचं 12वा हप्ता न आलेल्या महिलांना वाटप होणार. त्यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येक महिलेला वेगळी रक्कम भेटत आहे. काही महिलांना 4,500, काही महिलांना 3,000 आणि काही महिलांना 1,500 रुपये. प्रत्येक महिलेला वेगळी रक्कमचा मेसेज येणार आहे. त्यामुळे KYC करून घ्या, आधार सीडिंग करून घ्या. सर्व काही तुम्हाला सणाचं हे गिफ्ट तुमच्या अकाउंटला आजपासून क्रेडिट व्हायला सुरू झालेला आहे. आणि हा व्हिडिओ संपूर्ण लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही अपडेट फक्त आपणच देत आहोत. कारण आजपासून महिलांना पैसे वाटप होत आहे. कोणत्या महिलांना आता अपात्रतेचे मेसेज यायला चालू झालेले आहेत. इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर अपात्र करण्यात आलं. 4 चाकीचा लाभ अपात्र झाल्या. इन्कम टॅक्स जर महिलांच्या कुटुंबात कोणी भरत असेल तर मात्र त्याचा डाटा उपलब्ध केलेला नाही अजून. आणि 2.5 लाखाच्या उत्पन्नामुळे सुद्धा महिला आता तरी पात्र होणार आहेत. त्यामुळे महिलांना काळजी करण्याची गरज नाही. महिलांना सणाचं 3,000 रुपयांचं हे गिफ्ट प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटला हे जमा होणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित सध्या झालेली असल्यामुळे आता पडताळणी होणार नाही आहे. त्यामुळे महिलांना दिलासा भेटलेला आहे. कारण महिलांना गेल्या वर्षीप्रमाणेच 2 हप्ते सोबत मोठी खुशखबर जी दिलेली आहे त्याची पडताळणी आता सध्या स्थगित असल्यामुळे महिलांना 2 हप्त्याचं वाटप 3,000 रुपये सणानिमित्त हमखास भेटणार आहेत. त्यामुळे आनंदाची खुशखबर महत्त्वाची मोठी असणार आहे. आणि महिलांना 5 गिफ्टचा सुद्धा लाभ होत आहे. कोणत्या 5 गिफ्ट योजनेतून महिलांना आता मोठे महत्त्वाचे अपडेट आहे. महत्त्वाचं म्हणजे महिलांना कोणते 5 गिफ्ट वाटप होत आहेत आणि 5 गिफ्टच्या माध्यमातून महिलांना काय काय लाभ होत आहेत सर्व काही डिटेल आपण जाणून घेऊयात. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 2,490 रुपयांचा लाभ हा होत असतो. 2,490 रुपये 3 गॅस मोफतचे जे पैसे आहेत सबसिडी आहे ती तुमच्या अकाउंटला जमा होत असते. त्यासाठी तुम्हाला गरजेची आहे
तुम्हाला गॅस KYC करून घेणं. गॅससाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि गॅस पुस्तक जे घेऊन आहे ते तुम्हाला जायचं आहे गॅस एजन्सीमध्ये. तिथे गॅस KYC करून घ्या. तुम्हाला 100% गॅस बुकिंग केल्यानंतर सबसिडी पडत राहील. 2 आहे शिलाई मशीन. शिलाई मशीनचे अर्ज चालू झालेले आहेत, त्यामुळे शिलाई मशीनचे सुद्धा अर्ज भरून घ्या. आणि 3 आहे इलेक्ट्रिक स्कूटर. महिलांना आता 90% सबसिडीवरती इलेक्ट्रिक स्कूटर योजनेचा लाभ होणार आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरचे सुद्धा लवकरच अर्ज येत आहेत. बांधकाम कामगार योजनेचा सुद्धा लाभ महिलांना होत आहे, त्यामुळे बांधकाम कामगारचा सुद्धा लाभ महिलांनी घ्यायचा आहे. 5 म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये आता 3000 रुपयांचा मोठं गिफ्ट वाटप आणि 2 हप्ते सणानिमित्त महिलांना वाटप होत आहेत, त्यामुळे ते सुद्धा लाभ महिलांना 100% भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांना दिलासा दिलेला आहे, कारण महिलांना आता वाटप तर होणार 3000 रुपयांचं, परंतु पडताळणी जी होती 2.5 लाखाची अट उत्पन्नाची सध्या तरी रद्द केल्यामुळे 13वा हप्ता सुरळीत येण्याचं जे आहे ते महिलांना चिंता करण्याची गरज नाही. 13वा आणि 14वा हप्ता महिलांना सुरळीत येणार आहे. काळजी करू नका, तुम्हाला सर्व काही डिटेल आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत सतत घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमच्या शंका असतील तर विचारा आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला, सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.